नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. काँग्रेसच्या स्वबळाची चर्चा नुकतीच झाली, पण त्यावर पुन्हा एकदा चर्चा करण्याची वेळ आली आहे. शिळ्या कढीला इतका ऊत का येतोय असा प्रश्न तुम्हाला पडेल, पण त्याला कारण असं आहे, ते म्हणजे शरद पवार. शरद पवारांच्या भेटीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते जेव्हा पोहोचले त्यावेळेला शरद पवारांनी त्यांना स्पष्टपणे सांगितल्याचं कळतंय की जे काही स्वबळाचं ठरवायचं असेल ते काँग्रेसनं आत्ताच सांगून टाकावं. आता इथे खरा मुद्दा तर वेगळाच येतो. ज्या काँग्रेसला पवारांनी बळ देऊन 44 आमदार निवडून आणले, ती काँग्रेस स्वबळाची भाषा करणं हे पवारांना पसंत पडत नाहीये की आपला नेहमीचा हक्काचा सोबती काँग्रेस आपल्यापासून दूर गेल्यानंतर आत्ताच्या घडीला शिवसेनेसारख्या कट्टर प्रतिस्पर्धी आणि तितक्याच बेभरवशाच्या साथीनं राजकारण करता येत नाही हे कळल्यामुळे पवारांना आत्ताच्या घडीला तीव्र आणि टोकाची भूमिका घ्यावी लागते. मुळात काँग्रेसच्या स्वबळाची चर्चा ही कुठल्या उद्देशाने आहे हे स्पष्ट होणं गरजेचं आहेच, पण आत्ताच्या घडीला पवारांनी ज्या पद्धतीनं काँग्रेसची कानपिळी केली त्यानंतर ज्या स्वबळात जोर होता तोही नरमल्याचंच दिसतंय. नाना पटोले यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेपासून घुमजाव करायचा जणू काही प्रण केलाय. अशा स्वरूपाची भूमिका स्वबळ प्रकरणातही दिसायला लागली आहे. स्वबळाच्या बाबतीत आता पक्ष निर्णय घेईल असं म्हणणाऱ्या नाना पटोलेंचा स्वर आता मऊ होत चालला आहे. म्हणूनच आजच्या लक्षवेधीतली चर्चा पवारांची कानपिळी. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत काँग्रेसचे प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं विकास ठाकरे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं महेश तपासे आहेत आणि आपल्या सोबत असलेले दोन राजकीय विश्लेषक कोण तेही आपल्याला सांगतो. आपल्या सोबत सुशील कुलकर्णी आहेत आणि जयंत माइंडकर आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात. आपल्या सोबत असलेल्या राजकीय विश्लेषकांशी आपण आधी चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत सुशील कुलकर्णी आहेत. सुशील कुलकर्णी, आपल्यासाठीचा पहिला प्रश्न असा आहे, नाना पटोले यांनी स्वबळाच्या निमित्तानं सुरू केलेल्या चर्चेच्या पुढच्या टप्प्यात जेव्हा पवारांनी आपला दम दाखवला त्यावेळेला काँग्रेसचा दम निघाला का? खरं आहे अगदी. नाना पटोलेंचा स्वबळाचा जो नारा होता तो तुमचा पहिल्या ह्याच्यात तुम्ही म्हणजे कोणत्या उद्देशाने होता ते बघितलं पाहिजे. नाना पटोलेंनी स्वबळाचा नारा हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित येतील तेव्हा काय स्थिती असेल, त्यात माफ करा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येतील तेव्हा काय स्थिती असेल काँग्रेससाठीची, याचा विचार तर केला होताच होता. पण नाना पटोलेंना ज्या कारणांसाठी पक्षाचा अध्यक्ष केलेला आहे ते म्हणजे आपली सगळी भूमिका एकूण आक्रमकपणे मांडणे आणि पक्षाला पुढे नेणे, यासाठीच त्यांना या स्वरूपाचा अध्यक्ष म्हणून नेमलेला आहे. म्हणून नाना पटोले नेमलेल्या गोष्टीचं म्हणजे ते शरद पवारांच्या विषयात जसं राजीव गांधींनी सांगितलं होतं ना की झाड हलवा, बिलकुल उखडून टाकायला नव्हतं सांगितलं, तसं नाना पटोलेंना देखील आक्रमक पद्धतीनं काम करून पक्षवाढीसाठी अध्यक्ष नेमल्या गेलं. पण नाना पटोलेंनी जी आक्रमकता दाखवायला सुरुवात केली त्या आक्रमकतेतून या सरकारला धक्का लागण्याची शक्यता झाली. आता सरकारला धक्का लागणे म्हणजे काय, तर आता कसं बस उसन्या ताकदीवर टिकून असलेल्या काँग्रेसला, मी उसन्या ताकदीवर हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे, अगदीच उसन्या ताकदीवर टिकून असलेल्या काँग्रेसला, काँग्रेसच्या काही नेत्यांना या सत्तेतून बाहेर पडायचं नाहीये. म्हणून नाना पटोलेंना अटकाव करण्यासाठीचा प्रयत्न सुरू झाला. म्हणजे मग प्रश्न असा उपस्थित राहतो सुशील कुलकर्णीजी की नाना पटोलेंना स्वबळावर पक्ष वाढवायचा आहे, पक्षाध्यक्ष म्हणून ते त्यांच्या प्रोफाईल मधलं सगळ्यात महत्वाचं काम आहे, पण जे सत्तेत गेले आहेत त्यांना पक्षापेक्षा स्वहिताची काळजी आहे. आणि हा दम जो तुम्ही म्हणताय ना तो पवारांच्याकडून दिल्यावरच याचा परिणाम होणार होता. म्हणूनच सगळे पवारांच्या घरी गेलेले आहेत. म्हणजे ही काँग्रेससाठीची अत्यंत वाईट वेळ आहे की एका प्रादेशिक पक्षाच्या प्रमुखाच्या घरी जाऊन त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांना विनंती करावी लागते की बाबांनो आमच्या माणसाला समजण्यासाठी जरा आम्ही सोबतच आहोत, आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत,
काय काळजी नाही, ही सगळ्यात वाईट अवस्था आहे ती. अगदी राष्ट्रीय जयंत पक्षासाठी. माइंडकर आपल्या सोबत आहेत. जयंतरावांना पटकन बोलतं करूयात. आपल्या सोबत काही वेळापूर्वी मी महेश तपासेंचा उल्लेख केला होता. आता या घटकेला ते जोडले गेलेले नाहीयेत, ते लवकरात लवकर जोडले जातील असा आपण प्रयत्न करतोय. जयंतराव माइंडकर चर्चेसाठी आपल्यापर्यंत येतो परत. थोड्या वेळापूर्वी सुशील कुलकर्णी म्हणाले, त्याचाच धागा पकडूनचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं काँग्रेसचे नेते पवारांच्या घरी जाऊन नाना पटोलेंना नियंत्रित करण्याच्यासाठीची रणनीती आखतात म्हणा, वातावरण निर्मिती करतात, याचा अर्थ महाराष्ट्र काँग्रेस पवारच चालवतायत का काय? मी आपल्या चॅनेलवर बोलताना 1-2 दिवसांच्या पूर्वी हे वाक्य बोललेलो होतो की पवार हे केवळ आपलाच पक्ष चालवतात असं नाही, तर पवार अगदी काँग्रेस सुद्धा चालवतात. अनेक ठिकाणी काँग्रेसच्या अपॉइंटमेंट वगैरे सुद्धा यांच्यावर पवारांचा शेवटचा शब्द असतो, ही फॅक्ट आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही जी काही कालची मीटिंग सांगत आहात ती मीटिंग दुसरं तिसरं काहीही नसून या मी सांगितलेल्या एक प्रकारच्या आपल्या कंट्रोलचाच तो एक भाग आहे, असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात काय, सरकारवर आपला कंट्रोल ठेवायचा, आपल्या सहयोगी पक्षांवरही कंट्रोल ठेवायचा, पण या सगळ्यात जो पक्ष स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणवतो त्या पक्षाची अवस्था इतकी दयनीय का व्हावी, याचा प्रश्न, हा प्रश्न आणि त्याचं उत्तर अपेक्षित करू आपण विकास ठाकरे यांच्याकडून. विकासजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल? नाही, काही तांत्रिक कारणांमुळे विकास ठाकरे आता जोडलेले नाहीयेत. महेश तपासे आहेत आपल्यासोबत. महेशजी, हा प्रश्न पोहोचला असेल आपल्यापर्यंत की पवार महाराष्ट्रातली काँग्रेस चालवतात की काय, असंच आता राजकीय विश्लेषकांच्या निरीक्षणातून समोर येत आहे. आत्ताच्या घडीला नाना पटोलेंकडून स्वबळाची चर्चा सुरू झाल्याच्या नंतर काँग्रेस आपल्या हातून सुटतीये, ही भीती पवारांना वाटतेय की काँग्रेस जर हातातून गेली तर शिवसेनेसारख्या बेभरवशाच्या पक्षासोबत राहावं लागेल, ही भीती जास्त वाटतेय? पहिले तर मला आपल्याला सांगायचं की कुठलाही पक्ष महाविकास आघाडीचं सरकार सोडून जाणार नाही, या गोष्टीची आम्हाला सर्वांना पूर्णपणे खात्री आहे. कारण तसं वचन महाराष्ट्राच्या जनतेला 2019 नोव्हेंबरला जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली तेव्हा आम्ही दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काँग्रेस सोडून जाईल किंवा काय सोडून जाईल अशी परिस्थिती नाही. आणि कुठल्या पक्षाबद्दल आपण ज्या पद्धतीचा शब्द वापरला तसं मी कुठल्या पक्षाबद्दल वापरू इच्छित नाही. आमचे मित्र जयंत पायनकर साहेबांनी फार उदार मनाने पवार साहेबांना बद्दल चांगलं म्हणाले की देशाचे नेते वगैरे वगैरे आणि बाकीच्या पक्षांचे कंट्रोल. पण मला एक गोष्ट सांगायची आहे की पवार साहेबांच्या संदर्भामध्ये आदर हा सर्वच पक्षात देण्याचा आहे. अगदी तो भारतीय जनता पार्टी का असेल, प्रधानमंत्री मोदींना स्वतः बारामतीमध्ये येऊन पवार साहेबांचं कौतुक करायला लागलं, मी त्यांचा शिष्य म्हणावं लागलं, याचा अर्थ तसा होतो की पक्षामध्ये काय आहे, परंतु त्यांचं व्यक्ती करायची नाही करायची त्या पद्धतीचा निर्णय घेतो. दुसऱ्या पक्षाने त्या चौकटीत राहून म्हणजे जसं युपीएस अलायन्स त्याला त्याच्यातल्या अनेक मुद्द्यांवर पवार साहेबांचं मार्गदर्शन असतं. काही गोष्टीवर पवार साहेब वेगवेगळी आपली रोखोक भूमिका देखील व्यक्त करतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांचा आदर हे जवळपास देशातल्या सर्वच पक्ष करतात, म्हणजे काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल. महेशजी, माझा प्रश्न मगाशी आपल्याला होता, आपल्यापर्यंत आवाज आला की नाही मला कल्पना नाही, पण मी ज्या पद्धतीने प्रश्न विचारला आणि त्यानंतर आपलं वेगळंच उत्तर चालू होतं, मी थांबवतो आपल्याला आणि त्या प्रश्नाकडे आणतो. प्रश्न हा होता की स्वबळाची चर्चा काँग्रेसने सुरू केल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या पोटात भीतीचा गोळा का आला? स्वबळाची भाषा ही काँग्रेस पक्षाने केली नाही. त्यांचे एक नेते जे प्रदेश अध्यक्ष त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर ही भाषा दिल्लीच्या कुठली केली का? आता मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो, जर स्वबळाची भाषा राज्यात ठरली असेल तर महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायची भाषा कुठं ठरली? दिल्लीतनं ठरली ना. मग अच्छा, म्हणजे महेश तपासेंनी अधोरेखित करून टाकलं. महेशजी, फार स्पष्टपणे आपण हे बोललात, त्याचाच संदर्भ घेतो. विकास ठाकरे सुद्धा आपल्या सोबत आहेत, केशवराव उपाध्ये सुद्धा आपल्या सोबत आहेत. महेश तपासेंनी काय सांगितलं? कोण बोललंय? नाना पटोले बोललेत. राष्ट्रीय कोणी नेता बोललाय का? हे अशा प्रकारची वक्तव्य करून काय संकेत दिला जातोय? केशव उपाध्ये, सगळ्यात पहिल्यांदा खरं सांगायचं तर नाना पटोलेंची अवस्था म्हणजे आता अति झालं आणि हसू आलं, अशा प्रकारची मराठीत एक म्हण आहे
त्याचं प्रत्यंतय नाना पटोलेंच्या वारंवार ज्या पद्धतीने त्यांच्या सहकारी पक्षाकडून खिल्ली उडवली जाते त्यावरून स्पष्ट होतं. असं आहे की मुळामध्ये ज्या पद्धतीची पहिल्यांदा नाना पटोलेंनी विधानं केली होती ती अत्यंत गंभीर स्वरूपाची विधानं होती. त्यांचे फोन टॅप होत आहेत राज्य सरकारकडून, त्यांच्यावरती पाळत ठेवली जाते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांना त्यांचा अहवाल दिला जातो, त्यांना सुखानं जगू दिला जात नाही, अशा इतके गंभीर आरोप त्यांनी केल्यानंतर काँग्रेसमधला एकही जण त्यांच्यासाठी पुढे आला नाही, साधा प्रवक्ता सुद्धा बोलला नाही. ते इतकी त्याच्यामध्ये की उलट एक मंत्री तर म्हणाले की आम्ही सहमत नाही पटोले जे बोलतात त्याच्याशी. आता जर काँग्रेस मुळामध्ये असं आहे की या आता आणि तपास काय म्हणते ते आपण ऐकलं, मुळात परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. या सरकारमध्ये काँग्रेसला किंमत नाही, काँग्रेस किंमत शून्य. त्याला कोणी कारण त्यांचे मंत्री आपण ओरड बघतो आपण की त्यांच्या खात्यानं राऊत पासून अनेक जण बोलत असतात खात्यानं मदत मिळत नाही, अमुक नाही तमुक नाही. आणि दुसरं काँग्रेस पक्षात नाना पटोलेंना किती गंभीरतेने घेतलं जातं. आता हा प्रश्न मोठा झालेला आहे. यावर विकास ठाकरेंचं लगेच उत्तर लागेल. केशवराव, आपल्याला केशवराव वेळेची मर्यादा असल्यानं पटकन विकास ठाकरेंना बोलतं करूया. विकास ठाकरेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हा बोला. अगदी आतापर्यंत ज्या पद्धतीनं नाना पटोलेंचं विश्लेषण झालं, ज्या पद्धतीनं काँग्रेसचं विश्लेषण झालं, त्यात एक धागा समोर आला. काँग्रेसनं आपला स्वाभिमानच जणू काही सत्तेसाठी गहाण ठेवलाय आणि नाना पटोलेंना मवियात कोणी गांभीर्यानं घेत नाही. आपण नाना पटोलेंचे कट्टर समर्थक समजले जाता, काँग्रेसची काळजी तुम्हाला आहे का? एक गोष्ट अशी आहे, काँग्रेस ही नॅशनल पार्टी आहे, काही रिजनल पार्टी नाही. सगळ्यात पहिले तर सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. सगळ्यांनी म्हणजे कोणी? आम्ही पत्रकार, आम्हाला माहिती आहे. तुम्हाला हे कोणाला लक्षात आणून द्यायचंय? म्हणजे जे कोणी असतील या चर्चेत ती नॅशनल पार्टी आहे काँग्रेस. आणि नाना पटोलेंबाबत पक्षाने त्यांना पक्षाध्यक्ष बनवलेला आहे. त्यांचे विचार आहे, पक्षासाठी ते काम करत आहे, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर काढत आहे आणि पक्ष मजबूतीसाठी त्यांचा प्रयत्न आहे. फक्त त्यांनी दिलेल्या विधानांचा कुठेतरी विपर्यास होऊन मला वाटतं की हे सगळं चालू आहे. आपण विपर्यास विकास ठाकरे कोणी केला? माध्यमांनी तर नक्कीच नाही केला. आपल्या नेत्यांनाच त्याचा अर्थ समजला नाही की काय? नाही, त्यांची भूमिका काँग्रेस पक्षाला बळकट करण्याची आहे, काँग्रेस पक्षाला एक नंबरवर आणायची आहे. मला वाटते कोणताही पक्ष असो त्याची भूमिका हीच असणार आहे की आपला पक्ष एक नंबरवर आला पाहिजे. आणि त्यांचं कुठे चुकतं आहे की ते म्हणतात आहे की काँग्रेस पक्ष एक नंबरवर आला पाहिजे. सगळ्यांना प्रयत्न करण्याचा अधिकार आहे, ते आपला प्रयत्न करत आहे. त्यांना पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन पक्ष कसा मोठा होईल यासाठी प्रयत्न करत आहेत. पक्ष मोठा करण्यासाठी ते प्रयत्न करतायत. सुशील कुलकर्णींना पटकन बोलतं करतो. विकास ठाकरे, आपल्या याच मुद्द्याच्या आधारे सुशील कुलकर्णी, नाना पटोले पक्ष मोठा करण्यासाठी प्रयत्न करत असतील तर स्वाभाविकरित्या काय होतंय पहा. मुंबईमध्ये चाळींची छोटी छोटी घरं असतात, त्याच्यामध्ये जेव्हा एखादा नवा माणूस येतो तेव्हा आतल्या लोकांना अनकम्फर्टेबल व्हायला लागतं, असहज व्हायला लागतं. मवियाच्या या 10x10च्या घरात हीच स्थिती आहे? अगदी तशीच स्थिती आहे. कारण मतदारसंघ किती आहेत आणि वाटणी कशी करायची आहे. म्हणजे एकेकाळी जेवढ्या जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या तेवढ्या लढता पण येणार नाहीत अशी स्थिती राहील काँग्रेसची. जे लढल्या जेवढ्या तेवढ्या लढायला पण मिळणार नाहीयेत. आणि हे जे म्हणाले आता की खांद्यावर दिलंय, ते खांद्यावर दिलं, त्यांचे खांदे मजबूत करण्याचं काम कोण करणार आहे? म्हणजे खांद्यावर पक्ष न्यायचा आहे की जबाबदारी खांद्यावर दिली आहे, काय कळत नाहीये. आणि सुशील कुलकर्णी, एक गोष्ट आपल्याला या चर्चेत आणावी लागेल, ती अशी आहे की अहो, काँग्रेसचे 44 निवडून आले, ते सुद्धा पवारसाहेब पावसात भिजले म्हणून. सुशील कुलकर्णी, अगदी काँग्रेसची स्थिती खूपच वाईट झालेली होती आणि एक वातावरण जे तयार झालं त्या वातावरणात किमान 44 जागा तरी काँग्रेसला मिळाल्या. आज काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला, म्हणजे ते जे आता म्हणाले की पटोलेंची भूमिका आहे की पक्षाला पुढे न्यायची, पण काँग्रेसमधली आत्ताची जी मंत्रिमंडळी आहेत त्यांना हे सत्तेचं पद सोडायचं नाहीये. म्हणूनच आता मग विकास ठाकरेंना विचारावं लागेल पटकन. विकास ठाकरेजी, काँग्रेसमध्ये एक पवार गट आहे आणि एक राहुल गांधी गट आहे महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये. असा कुठलाही गट नाही आहे. इतर लोकांना वाटतच जे या चर्चेत आहे, परंतु काँग्रेस आहे. काँग्रेस हा समुद्र आहे हो. काँग्रेस काही आताचा पक्ष थोडी नाही, तो निर्माण झाला किंवा कोणत्या पक्षातून तुटून तो आलेला आहे. विकासराव, काँग्रेस जरी काँग्रेस समुद्र असली तरी या समुद्राला भरती आहे की ओहोटी आहे? आणि जर ओहोटी असेल तर ओहोटीत सुद्धा खोल समुद्रात राहण्याच्यासाठी
तुमच्याच पक्षातले बरेच जण प्रयत्न करतायत. नाना पटोलेंच्या पाठीशी काँग्रेसचे मंत्री असलेले किती जण आहेत? सगळेच लोक आहे. काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष जो असतो त्याच्या पाठीशी सगळं आहे. फक्त आपण मला असं, आता मी राजकारणात इतके दिवस झाले, मला असं कुठंच दिसत नाही की कोणाच्या पाठीशी कोणी नाही. काँग्रेस पक्ष मजबूत आहे. काँग्रेस पक्ष आता हे सांगतात की उमेदवार मिळणार नाही, तर बघूया कोणत्या पक्षाला उमेदवार मिळत नाही, काय परिस्थिती आहे. काँग्रेस जो राज्यात सगळ्या ठिकाणी अच्छा, उमेदवार आहे आता आणि तुम्ही काही- मुद्द्यावर आता एकदम नव्यानं वेगळं वळण सांगायची घेतलं. काही गरज आपण एक मुद्द्याला महत्वाचं वळण दिलं. महेश तपासे सोबत आहेत, फोनवर आहेत आपल्या सोबत. महेशजी, ऐकताय का? उमेदवार मिळायचे वांदे कोणाचे होतील जर समजा स्वबळावर लढायची वेळ आली तर? स्वबळाची सध्याची त्यांनी आता त्याच्यावर त्यांनी त्याचं मत व्यक्त केलेलं आहे साहेबांनी. त्यामुळे मला वाटतं की तो विषय पूर्णतः विधानसभेचा आहे. त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये महेशजी माफ करा, आपल्याला याचसाठी थांबवतो. आपला आवाज खरखर होतोय. डेटा ऑफ करून आपण बोलूयात. मी थोड्या वेळाने परत आपल्यापर्यंत येतो. जयंतराव माइंडकरांना पटकन बोलतं करतो. जयंतराव, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, काँग्रेस समुद्र आहे, अशा प्रकारची वक्तव्य करूनच गफलतीत गडबडून जायची एक दिवशी. हो, म्हणजे दुर्दैवानी असं व्हायला नको. मी अनेक वेळेला या चॅनेलवर बोललेलो वाक्य अगदी डायरेक्टली पुन्हा एकदा बोलतोय की या 3 पक्षांच्या महाविकास आघाडीत पवार आणि ठाकरे अनुक्रमे नंबर 2 आणि नंबर 1 चा पक्ष, जे नातेवाईक सुद्धा आहेत. मी खुलेआम सांगतो, अनेक वेळेला बोललेलो वाक्य की हे 2 पक्ष, हे 2 नातेवाईक एकत्र येऊन काँग्रेसची राष्ट्रीय स्तरावरच्या देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाची सरकारमध्ये अनेक वेळेला कोंडी करतात. याविषयीच्या बातम्या, याविषयीच्या चर्चा आपण नेहमी केलेल्या आहेत. बिलकुल जयंतराव, आत्ताच्या घडीला उमेदवार मिळायचेही वांदे होतील, हे भवितव्य, हे सूचक वक्तव्य कोणाविषयी असावं? मला असं वाटतं हे 3ही पक्षांना कदाचित लागू होऊ शकतं. याचं कारण 2014ला भारतीय जनता पार्टीचे सुद्धा केवळ 256 उमेदवार होते. एक लक्षात घ्या, कोएलिशन पॉलिटिक्स मध्ये तुम्ही गेल्यानंतर 288 उमेदवार आणणं, अगदी 2014 साली मला पवारांचं स्वतःचं वाक्य आठवतं. ते म्हणालेले होते की आमची एवढी 288 जागा लढवण्याची तयारी नव्हती. 125-150 ही वस्तुस्थिती आहे. शिवसेना सुद्धा आता क्लेम करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट, अच्छा, म्हणजे थोडक्यात काय तर पक्ष विस्ताराच्या साठी प्रयत्न करणारे घटक एका बाजूला राहिले. केशवराव, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, महाराष्ट्रात त्याची राष्ट्रीय गोची झालेली आहे. मुळात असं आहे, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष जरी असला तरी त्याचं वास्तव महाराष्ट्रात काय, देशात काय, किती राहिलंय याचं खरोखर त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. म्हणजे मुळामध्ये असं आहे की इतिहासात, रम्य इतिहासामध्ये किती काळ रमणार आणि वास्तवातलं काय याची जाणीव त्या पक्षातल्या लोकांना ज्यावेळी होईल, नाहीतर नुसत्याच वल्गना ठरतील, स्वबळाच्या वल्गना. आता त्यांचे नेते म्हणतात कॅन्डिडेट तरी, उमेदवार तरी तेवढे मिळाले पाहिजेत. मुळामध्ये विश्वासार्हता केवळ बेछूट, बेताल आणि मनाला येईल त्या पद्धतीची विधानं करून उमेदवार मिळत नसतात, ना विश्वासार्हता मिळते. त्यासाठी प्रयत्न खूप वेगळ्या पद्धतीचे करावे लागतात, जमिनीवरती काम करावं लागतं, ज्याचा पूर्णपणे अभाव राहुल गांधींपासून ते आता महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांपर्यंत आहे. विकास ठाकरेंना पटकन बोलतं करतो या मुद्द्यावर. विकास ठाकरे या मुद्द्यावर पटकन बोलते. आता राहुल गांधींवरच प्रश्न उपस्थित व्हायला लागलेले आहेत की नाना पटोलेंच्या पाठीशी राहुल गांधी समर्थपणे उभे राहिलेत आणि नाना जे काही करतायत त्याला राहुल गांधींचा आशीर्वाद आहे, पण सातत्य दोघांच्याही भूमिकेत नाहीये. विकासजी, आपल्याला प्रश्न विचारला, काही तांत्रिक कारणांमुळे विकास ठाकरे आपल्या संपर्कापासून दूर गेलेत. जयंतरावांकडे याचं उत्तर नक्की असेल. जयंतराव बोला. प्रश्न सांगाल फक्त पुन्हा एकदा, मला काहीतरी टेक्निकल फॉलो झाला होता म्हणून. जी, मी असं म्हणालो की नाना पटोलेंच्या पाठीशी राहुल गांधी आहेत असा एक निष्कर्ष केशवरावांनी काढला आणि त्याचा पुढचा एक स्वाभाविक अर्थ असा की जे जे होतंय त्याच्या मागे राहुल गांधी आहेत, पण दुर्दैवानं राहुल गांधी आणि नाना पटोले दोघांच्याही भूमिकेत सातत्य नाही. एक वस्तुस्थिती आहे, जेवढा काँग्रेसचा
30-32 वर्षांचा माझा अभ्यास आहे ते सरळ सांगतो. काँग्रेस काय, अगदी केशवरावांच्या पक्षात सुद्धा पंकजा मुंडेंनी समजा अजून 2-3 शब्द बाहेर अजून जास्त बोलल्या असत्या तर त्यांना आतापर्यंत पक्षातनं काढलं गेलं असतं. पक्षाच्या अध्यक्षाच्या संमतीशिवाय कुठलंही वाक्य पुढचं बोललं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण याचा अर्थ असा, पक्षाचा अध्यक्ष किती वेळ आशीर्वाद देतो, कुठलीही गोष्ट किती टाळायची आणि याच्या पुढचं वाक्य मी फार महत्वाचं ते बोलतोय, हे असं चालू राहील हे मी हे सरकार फॉर्म झालं तेव्हा या चॅनलवर बोललेलो आहे. अगदी आपण असं वारंवार सांगितलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे की काँग्रेसची ही अवस्था तितके दिवस चालणार आहे जितके दिवस हे सरकार आहे. सुशील कुलकर्णी, मग इथे असा प्रश्न उपस्थित राहतो की अहो, अशा सत्तेचं कुंकू भांगेत भरून कोण सवाष्ण होतंय? म्हणजे हा प्रश्न तर असा गमतीशीर आहे की ज्याचं उत्तर कोण असं पर्टिक्युलर देता येणार नाही आहे. खरं तर असं कोण सवाष्ण होतंय, कोणत्या पक्षाला सवाष्ण होता येणारच नाहीये, हे जे काही लोकांच्या हाताशी लागतंय. म्हणजे आपल्याकडे आमच्या मराठवाड्यामध्ये कुंभाराचा आवा लुटणे नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे कुंभाराचा आवा लावत असतो आणि मग खूप बाया, सवाष्णी बाया घेऊन संक्रांतीला जायचं असतं आणि त्या दिवशी तो कुंभाराचा आवा फुटतो आणि जे ज्याच्या हाताला लागेल, कुणाच्या मडकं, कुणाच्या बोळकं, कुणाचा मोठा माठ, रांजण, ते सगळं लुटायचं असतं. त्याला लुटणं म्हणतात. हे सरकार म्हणजे असा कुंभाराचा आवा लुटण्याचा प्रकार आहे. मग सुशील कुलकर्णी, एक छोटासा प्रश्न, सुशील कुलकर्णी, एक छोटासा प्रश्न, समजा हा आवा आत्ताच फुटला तर माठ कोणाच्या नशिबात येतील? आता या म्हणजे जर खरंच हे स्वबळाची भाषा काही लोकांनी केली तर काही लोकांना चांगलं यश मिळेल. बाकी कोणाच्या नशिबातील असं विचारा. केशवरावांना उत्साह आहे, खापर कुणाच्या अगदी अगदी खापर कोणाच्या नशिबात यायची, माठ कोणाच्या नशिबात यायचं, हे स्वबळाच्या जोर बैठक अशाच चालत राहिल्या तर स्वबळाचा विचार केला तरच कुणाच्या नशिबाला या 3 पक्षापैकी कुणाच्या काहीतरी मिळेल. नाना पटोले म्हणतायत त्यात थोडंफार तथ्य पण आहे. आणि जर हे तिघं मिळून लढायचं ठरले ना तर जागाच इतक्या वाईट पद्धतीनं वाटायला येणार आहेत. आणि त्याशिवाय अंतर्गत विरोध जो असेल, म्हणजे असंतोष जो असेल, तो या 3ही पक्षाला संपवेल. त्यामुळे हवा फुटला तर या 3ही पक्षांच्या नशिबाला खापरं येणार आहेत, हे नक्की आहे. अगदी सुशील कुलकर्णींनी या निमित्तानं चर्चेमध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा अधोरेखित केला. आपल्यासोबत असलेल्या केशवरावांना हे या मुद्द्याकडे आणतो. आणि केशवराव, थोडक्यात काय, मविया काही पुढची निवडणूक पाहत नाही? मुळामध्ये ज्याचा आधारच मुळात अविश्वासार्हता आहे, अशा मवियाकडून तुम्ही पुढच्या निवडणुकीची अपेक्षा करणं हे फारच झालं. आम्ही पहिल्या दिवसापासून हे सांगत होतो की हे सरकार आपल्या क्रमाने जाणार आणि रोज आपण पाहतो आहोत, रोज ज्या पद्धतीची भांडणं, ज्या पद्धतीचा अविश्वास एकमेकाबद्दल आहे, ते पाहता पुढच्या निवडणुकीपर्यंत म्हणजे एकीकडे जर तुम्हाला स्वबळ हवं असेल तर तुम्हाला ही मविया मोडावं लागेल. आणि मविया मोडायचं नसेल तर तुमच्या पक्षाचं जवळपास, मगाशी सुशील कुलकर्णी माइंडकर म्हणाले की खूप आता आहेत जेवढे आमदार निवडून झालेत तेवढ्या पण जागा निवडून येतील की शंका आहे. महापालिकेत मग केशव उपाध्ये, आपल्यासाठीचा एक वेगळ्या अँगलनं प्रश्न आहे की ठीक आहे, मविया निवडणूक नसेल लढणार तुमच्या समोर, तर एका वेळेला 3 पक्षांशी लढणं भाजपला झेपणार आहे का? 3 पक्ष एकत्र येऊन सुद्धा भारतीय जनता पार्टी त्यांना पराभूत करू शकतं, हे आम्ही दाखवून दिलं आता पंढरपूरमध्ये. त्यामुळे जर तिघांची शक्ती एकत्र करून, फार गप्पा चालल्या होत्या, आम्ही तिघे एकत्र की भाजपची धुळडाण उडू, अशा प्रकारच्या गप्पा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांनी केल्या होत्या. प्रत्यक्षामध्ये तिघांनी मिळून एकत्र शक्ती केली तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीने त्यांना पराभूत केलं. आता मग जयंतराव माइंडकरांसाठीचा पुढचा प्रश्न असा आहे की जयंतराव, थोडक्यात काय, स्वबळ ही आत्ता कार्यकर्त्यांच्या पाठकण्यात भरायची हवा आहे, बरोबर? लक्षात ठेवा, मला नाही, हा आत्ता कार्यकर्त्यांना भरण्याची हवा आहे. गॅसनी भरलेला फुगा आहे, तो वर जातो. ते काय म्हणतात, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर खाऊन टाकली. तुम्हाला जेवढ्या वापरायच्या तेवढ्या म्हणी वापरा, सगळ्या लागू. पण एक रियालिटी तुम्हाला सांगतो, 2014 आणि 2019 या 2 निवडणुकात एक लक्षात आलेलं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले काय किंवा वेगळे लढले काय, त्यांची टोटल 83 ते 98च्या दरम्यान राहिली. दॅट मीन्स दे वेर शॉर्ट बाय नियरली 50. आता ही 50ची गॅप त्यांना शिवसेनेने भरून दिली आणि म्हणून
ते आता सरकार आलेलं आहे. पण मग आता या जे अशा सरकारच्या मध्ये अपयशाचं खापर सुद्धा कोणाच्या तरी माथी फुटणार आहे. आणि मग प्रश्न एक पटकन सुशील कुलकर्णींना मी विचारतो की काँग्रेसला आत्ताच त्यांच्या स्वबळाचा हिशोब मागण्याची गरज का? कारण शिवसेना बेभरवशाची आहे हे पवारांनाही माहिती आहे. जितके राष्ट्रवादीचे नेते भरवशाचे नाहीत तितकी शिवसेना सुद्धा वेळेला बदलू शकते, याची भीती पवारांना वाटते का? नक्कीच आहे अशी भीती. म्हणजे पवार ज्या पद्धतीचं राजकारण करतात त्याला आपण पवारांच्या चाणाक्ष राजकारण, चाणक्याचं राजकारण असं म्हणतो, त्या स्वरूपाचं राजकारण ही शिवसेना सुद्धा करू शकते. फरक फक्त इतका आहे की आमच्यासारखे काही ज्याला विश्लेषक अशी उपाधी मिळाली आहे अशी मंडळी किंवा पत्रकार मंडळी ही पवारांच्या वागण्याला चाणक्य नीती म्हणतात आणि शिवसेना वागली तर बेभरोशाचं असं म्हणतात किंवा अन्य कोणता पक्ष वागला तर बेभरोशाचं असं म्हणतात. शिवसेनेला आपलं बळ दाखवायसाठी भाजपला धोका देऊन किंवा भाजपला बाजूला सारून राष्ट्रवादीकडे जाताना काहीच जसं वाटलं नाही तसं चाणक्य नीतीचे पवार शिवसेना शिल्लक ठेवणार नसतील. कारण पटोलेंनी विदर्भात 2 माणसं घेतली, त्यामुळे अशी बेभरोशाचे वागणं स्वाभाविक आहे. उद्या शिवसेना या सगळ्या तणावाला सोडून भाजपकडे जाण्यासाठी उद्युक्त होऊ शकते हे माहित आहे. आता केशवरावांना बोलतं करूया पटकन, या मुद्द्यावर वेळेची मर्यादा आहे. केशवरावांना पटकन बोलतं करतो. केशवराव, शिवसेना दारात उभी झाल्यावर स्वागत करणार आहात का दार लावून घेणार आहात? भारतीय जनता पार्टी या क्षणाला लोकांच्या सोबत संघर्ष करते आहे. आता हे सरकार आपल्या कर्माने पडेल, त्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही. आम्ही आता लोकांसोबत आहोत आणि लोकांच्या मुद्द्यावरती संघर्ष करत आहोत. ठीक आहे. केशवरावांनी स्पष्टपणे आता काही उत्तर दिलेलं नाही, मात्र भारतीय जनता पार्टी आता स्वबळावरच राहण्याच्या भूमिकेवर कायम दिसते. वेळेची मर्यादा आहे. नाना पटोलेंनी सुरू केलेला स्वबळाचा नारा हा मवियात अनेकांना टप्प्याटप्प्यानं दुखावताना दिसतोय, हे मात्र नक्की. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.